मॉर्निंग. वाजले आहेत 5:45. तुम्ही पाहू शकता की थेंब थेंब पाऊस येत आहे. मॉर्निंग नेहा अँड अभि डेली ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. झाली आहे सकाळ. वाजलेत 5:45. मला दाखवलं थेंब थेंब पाऊस पडत होता. आणि झाली मग अशी लाईट होती, तर लाईट बंद झाली आहे. आता आम्ही जात आहोत बाहेर. आता बनवते छान. आज झाली सकाळ सकाळ बघा, पहिला पाऊस पडतो आहे. पाऊस बघा किती जोरात आहे. जोरात पाऊस पडतोय. सकाळ सकाळ पाऊस चालू झालेला आहे आणि मातीचा सुगंध. मातीचा सुगंध खूप छान दिसतोय. गुड मॉर्निंग. आम्ही आता निघालो आहोत टिटवाळ्याला. बाईकने नाही जाते, घाटकोपरला जाणार आहे. हा बघा आजचा क्लायमेट किती सुंदर वाटतोय. हा पाऊस पडलाय सकाळी सकाळी. हा बघा सुंदर वाटतंय. मस्त एकदम. गाड्या एकदम वेगात फास्ट चालल्या. असा पाऊस पडला, पण तुम्ही बघू शकता की जागोजागी भरलाय आणि 5च मिनिटं पाऊस झालाय. हे बघा जागोजागी आहे. ब्रिज वर तर फक्त बघूच हे करत आणि लोक गाडीवाले तर नुसते असे उडवतात पाणी. एवढे फास्ट जातात. जागोजागी भरलाय हे बघा. अजून तर पावसाळा चालू पण नाही झालाय. हा बघा दिसतंय. घाटकोपरला आलेलो आहे. सगळं घाण बघ किती झालंय. हे बघा अभिने पार्किंगला लावली आहे घाटकोपर स्टेशनला. 1 तासाचे 2 तासाचे 20 रुपये, 6 तासाचे 30, 40 अशी प्राइस आहे. सगळ्या बाईक पार्क होतात. रेल्वे स्टेशनच्या बाजूलाच आहे. तर पूर्ण वाट लागले कपड्यांची. तर आता जाऊया ट्रेननी टिटवाळ्याला. हे बघा सगळे पाय घाण झालेत. बाईकवाल्यां कारवाल्यांनी पाणी उडवून उडवून माझी तर अवस्था. आता आम्ही आहे घाटकोपर स्टेशन. आता ट्रेन यायची वाट बघतोय. बघूया आता डिसाईड नाही केलंय. डोंबिवलीला उतरून मग नंतर पुढे तसंच जाऊ किंवा मग बघू आता काय होतंय. गर्दी असेल तर नाही समजेल. स्टेशन ट्रेन आलेली आहे. आसनगाव. चल चल फटाफट. मोबाईल घेऊन जाईल कोणी. चल चल चल. आम्ही आता बसलोय. आम्हाला बसायला सीट भेटली आहे. हो ना. नेहाला बसायला भेटलाय. फुल झाली आहे नेहा बसून. आता लांब सफर आहे ना, मग बसून बरं पडतं. चलो. 2 hours later. बरोबर 10 वाजता पोहोचलोय. आता आम्ही जाऊ आमच्या घरी. ट्रेन आम्ही जांभूळ घेतोय. 70 रुपये पाव आहे. 70 रुपये पाव. तर आता घेऊन जाऊया. इकडे बघा असे घरी लावले. आता उतरलोय आम्ही. शॉपिंग. हे बघा आता जरा इकडे नाश्ता करू थोडाफार आणि मग निघूया. आता आम्ही इडली घ्यायला आलोय. स्टॉलवरच आलोय. बाकी काय खावायला एवढं वाटत नाही. हा बघा घोडा गाडी आहे. क्यूट आहे घोडा. आणि आता आम्ही इथे आम्ही चहा प्यायला गेलोय. नाश्ता मस्त होतो.
पडली असते आता मी. चहा पितो म्हणून. आम्ही इकडे लास्ट टाइम जेवलेलो. खूप मस्त आहे जेवण. चिकन, भाकरी बिकरी. बघूया. ची 1-2 कामं होती तर कामासाठी एका माणसाला बोलवलेलं. त्याने आम्हाला सांगितलं येतो विजयवानच्या इथे, पण तो काय आलाच नाही. आम्ही चालत चालत आलो. बघा गरमी किती होते. आणि आम्ही पाठीमागे पाईप घेतोय, कारण की पाईप पाण्यासाठी, कारण की बादल्यांनी घ्यावं लागतं त्यासाठी. आम्ही ऑटोमध्ये बसलोय. जाऊ 5 ओके. ते छान वाटतंय. अबे ते पण आणते त्याला. घेऊन आलेले आहेत. थँक्स काका. चल पोचलो आहोत आता आम्ही पोचलो आहोत. हे बघा इथे तुम्हाला कचरा कोणती दिसेल, लक्ष देऊ नका. घर कॉर्नरचंच घर आहे. इथे लोकवस्ती आहे आता भरपूर. आधी नव्हती. बकऱ्या पण आल्यात. हा पूर्ण चाळ आहे इथे. अजून बनली नाही, डेव्हलप नाही झाली. हे आहे घर. इकडे आज ओटा बनवायचा आहे पूर्ण. ओट्यासाठी आलो आणि पत्रा तुटला त्यासाठी. सरडा आहे तो आहे. सरडा बघ येतातच. मी टिटवाळ्याच्या घरी आलेलो आहोत. तर तुम्ही पाहू शकता. जर यायला भेटलं नाही तर अशी कंडिशन होते. आणि सगळं माती माती झाली आहे. आणि ही आम्ही 1000 लिटरची टाकी लावली, काम केलं, पैसे दिले, पाणी पूर्ण भरलेलं आहे, पण नळाला पाणीच येत नाहीये. आणि देखरेख करत नाही. हे बघा पत्रेच उडालेत. तर आता कामासाठी बोलवलं आहे. माझ्या ओळखीचे आहेत, त्यांना बोलवलंय, तर ते येणार आहेत. तर बघूया. बघा सगळी हालत एकदम खराब. नळाला पाणीच येत नाहीये. हे बघा जरासं पण पाणी नाही. दोन्ही पण फिरवून बघितलं, काहीच नाही. अशी तुम्ही पाहिलं किती घाण होती, किती काय होतं, पसारा होता. तर आम्ही दोघांनी मिळून साफसफाई केलेली आहे. घर आमचं स्वच्छ चकाचक केलेलं आहे. आतमध्ये पण केलं. हे बघा जुगाड केला आम्ही. हा बघा आम्ही ह्या ह्याच्यातनं पाईप घेतला आणि पाणी. आता अजून हे साफसफाई करायची आहे, तर ती थोड्या वेळाने करू. अशा प्रकारे झालंय आमचं. आता जरा आम्ही दोघं जात आहोत जेवायला. आणि आम्ही 1:30 वाजलाय. ते माणसं पण येणार आहे. त्यांना काम सांगितलंय, करतील काम. चावी पण देऊन हे केले. आम्ही जरा जेवून येतोय. खूप थकलोय. हे बघा दोघं पण निघाला आम्ही जेवायला. वाजलाय 1:30 पावणे 2 झाले. सेम गावच्या गावची सारखी feeling. असं वाटतं गावाला गावाला चाललं असं वाटतं.
अजून रस्ता नाही बनलाय. आता डेव्हलपमेंट चांगली झाली इकडे बघा. पहिलं इथे काहीच काहीच नव्हतं. नव्हतं. आता बघा घरच घर, दुकानच दुकान. मार्केट भरतो, भेटत सगळं आता खायचं. मिळतं खाय प्यायला. पहिलं काहीच नव्हतं. अजून थोड्या वर्षांनी अजून पहिले चांगलं शेअरिंग development ऑटो होईल. पण नव्हत्या. आम्ही 100 रुपये देऊन यायचो. आणि आता मिळेल आपल्याला. 20 पण बघूया रुपये आता. शेअरिंग आहे. 20 आता खानावळ आहे एक मस्त काकांची. तुम्हाला दाखवलं ना मगाशी, तो खूप त्यांच्याकडे सुंदर. चिकन, भाकरी आणि खूप राईस. मस्त जेवण असतं तिकडे. एक नंबर. ते जेवायला चाललोय आता. शेअरिंग ऑटो घेऊ, इकडनं जाऊ. ऑटो मध्ये बसलोय. आता येतील तसे आम्ही हे बघ आता आम्ही पोचलोय इथे खानावळ मध्ये. आई एकटा खानावळ तर जाऊ खानावळ मध्ये. मस्त आहे. आगरी याच्यामध्ये आम्ही नेहमी आलो की इकडेच बोल. परफेक्ट पाहिजे. चिकन पण मस्त आहे. आम्ही आता हार्डवेअर मध्ये आलेलो आहोत. काय घ्यायला आलोय? ताडपत्री घ्यायला, जाळी घ्यायला. आजच सगळी कामं करणार आहेत आम्ही. 290 रुपये झाली का? ताडपत्री घेतली आहे आणि ही जाळी घेतली आहे. एमसील घेतला, सेल घेतलाय. हे हार्डवेअरचं दुकान आहे आणि याने आम्हाला चांगला डिस्काउंट दिलाय असं वाटतंय. बघूया. तो बांधने के लिए कुछ लगेगा क्या? त्यांच्याकडनं ड्रम घेतला. हा बघा हा वाला 650. दाखव रे ड्रम दाखव. हा बघा हा ड्रम घेतला. कांदे ठेवा. चेक करतोय. ते काम करतात मग भाऊ, त्यांनी बाईक दिली आहे ॲक्टिवा. आता आम्ही ॲक्टिवाने फिरत आहोत. ये होय की नाही अभ्यास? मोजा मोजा हमारे. हा खडूस नवरा इन्स्ट्रक्शन देतोय आणि पाणी घ्यायला लागले. हे भाऊ आहेत, हे खूप मदत करतायत. सगळी कामं फटाफट आता होती. त्यांना दिलंय आम्ही कॉन्ट्रॅक्ट. आता होऊन जाईल आमचं संध्याकाळपर्यंत. पदार्थाचं काम चाललंय. आणि इकडे मी पण गॅस घेतलेला आहे. चहा बनते आणि इकडे अभि जाळे लावतोय. अभि इकडे मच्छरांची जाळी लावतोय, म्हणजे काय येऊ नये म्हणून. अशी सगळेजण आपापल्या परीने कामं करतात. मी पण किचन धुवून घेतलंय, बाथरूम साफ करून घेतलंय. इकडे पण जाळी लागले बिफोर आणि इथे पण मी बाथरूम साफ करून घेतलं. आणि मी आयडिया केली, हे ड्रम ह्याच्यातलं पाणी ड्रमात घेतलेलं आहे. आत्ताच ओट्याचं काम झालं, पत्र्याचं काम झालंय. ओट्याचं आत्ताच झालं, जास्त पत्र्याचं आधीच झालं. बाकीची छोटी मोठी कामं झाली, साफसफाईपासून सगळं. हे काका आहेत, यांनी पण काम केलं, हेल्प केली आम्हाला चांगली. आणि आमचं आपका नाम आपका नाम आपका नाम. आणि हे माणसं बघा
मस्त बांधला होता दरवाजासमोर, कायच नव्हतं, पूर्ण खाली बसलेलं. रावटा बनवून दिला. जगदीश भाऊंचे भाऊ आहेत, तर हे आमचे शेजारी आहेत, तर ह्यांनी पण आता पाण्याला मदत करते. सगळे आहेत, हे झाले रेडी. हे बघा, झाला आमचा ओटला रेडी. ये जगदीश भाई है, हमारे पड़ोसी है, इधर देखो. तो ये भी अभी आए हैं काम से, तो अभी सब बात करें. 1-2 साल में आ जाएगा. इसमें एप्लीकेशन किसको देना है? आमचे मधुकर काका आलेले आहेत नळाचं काम करण्यासाठी. पाणी खाली उतरत नाही. हो, ब्लॉग बघतात ना ते आपले, तर ते आता काम आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देणार आहेत. आहे ना हो, पाण्याचा प्रॉब्लेम चाललाय इकडे. तर आम्हाला प्रॉब्लेम समजलेला आहे, कनेक्शनचा आमचा प्रॉब्लेम झालाय. याचं त्याला, त्याचं याला, असं झालेलं आहे. तर आता काका सॉल्व्ह करणार आहेत. का? धन्यवाद. आता आमचा नळाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे. तर आता आम्ही सगळं आवरू आणि थोड्या वेळात निघू, है ना. दमलो, अक्षर काम आहे ते बघा, अजून साफसफाई आहे. वाजल्यात 9. आता आम्ही निघतोय इथून स्टेशनला. ते मध्येच बघूया, जेवायचं आहे आम्हाला, आणि मग जेवून तसंच मग निघू आणि गाडी घाटकोपरला. मग तसंच घाटकोपरला उतरून आणि आता बघूया किती वाजतात. आता निघतोच आहे 5 मिनिटात. चला भेटूया पुढे. आता आमचं घर दाखवते तुम्हाला. हे बघा, हे आमचं घर. आज आम्ही घड्याळ चालू केलेलं आहे. त्यानंतर हे सगळं पॅकअप केलंय. किचन पण आवरलंय, बाथरूम पण बंद केलंय, सगळं. तर आता आम्ही निघतोय, है ना अभि. आमचे फोटोज पण आम्ही हे केलेले इथे. हे माझ्या फ्रेंडने दिलेलं आम्ही इकडे लावलंय. आणि हे माझे स्वामी. निघूया, बाय. गेलंय आता आम्ही पोचलोय टिटवाळ्याला. तर आता इकडे थोडंफार खाऊ आणि त्यानंतर निघू आम्ही. उडपीमध्ये ऑर्डर देतोय, ऑर्डर. थकलोय आम्ही पूर्ण. जेवू आणि जाऊ, है ना अभि. थकलोय आम्ही खूप. आता किती वाजता पोचू माहिती नाही. आता खाऊन निघू आम्ही. 9:30 वाजले. ट्रेन पकडून घाटकोपरला बाईक घेऊन मग जा. खूप आलेलं आहे, है ना अभि. खूप प्यायची, खूप ट्रेन. तर आता आम्ही खाणार आणि निघणार आहोत. आता ट्रेन बसलेलो 10 मिळाली, म्हणजे
11:30 आता आम्ही घाटकोपरला पोहोचलोय. अभि पण दमलाय, मी पण दमली आहे ना अभि? नशीब आम्ही बाईक हालत खराब झाली. नमस्कार मित्रांनो, तर आत्ताच घरी पोहोचलो आहे 5 मिनिटापूर्वी. बाईकने आलो, फटाफट घाटकोपरला उतरलो. चल बाईक स्टार्ट केली, थकलेलो खूप. आलो घरी. घरात येऊन बरं वाटतं, जरा थंडावा आहे. खूप थकलो आहे आजच्या दिवसाला. आजचा ब्लॉग पण मोठा झाला आहे, तर दमायला झाला खूप. आता अंथरूण टाकून झोपून जाऊ, थोडं फ्रेश हो पहिला, आंघोळ करून. त्यानंतर मग झोपू. भेटूया उद्या सकाळी. बाय.